नमस्कार. आजच्या या विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करताना काही विषय असे असतात जे थेट यशाचा पाया रचतात, आणि त्यातीलच एक अत्यंत कळीचा विषय म्हणजे महाराष्ट्राची लोकसंख्यिकी. आज आपण ही सगळी आकडेवारी अशा पद्धतीने समजून घेणार आहोत की ती कायमची लक्षात राहील. चला तर मग वेळ न घालवता थेट सुरुवात करूया. सर्वात आधी हा आकडा बघा. 11,23,74,333. विचार करा केवढा मोठा आकडा आहे हा. ही जवळपास 11.24 कोटींची लोकसंख्या म्हणजे महाराष्ट्राच्या प्रचंड विस्ताराची अगदी स्पष्ट कल्पना देणारी ही आकडेवारी आहे. परीक्षांच्या दृष्टिकोनातून हाच आकडा राज्याच्या संपूर्ण अर्थकारणाचा आणि भूगोलाचा मुख्य केंद्रबिंदू ठरतो. आजच्या आपल्या या विश्लेषणाची दिशा अगदी सोपी आणि स्पष्ट आहे. आपण एकूण 3 टप्प्यांतून जाणार आहोत. पहिला 2011च्या जनगणनेचे मापदंड, दुसरा जिल्हानिहाय लोकसंख्येची टोके आणि तिसरा राज्याचा भूगोल, अर्थशास्त्र आणि भविष्यातील काही महत्त्वाचे अंदाज. चला लगेच पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्याला सुरुवात करूया. तो म्हणजे 2011च्या जनगणनेचा मापदंड. जोपर्यंत नवीन जनगणना पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्यासाठी हीच मूलभूत आकडेवारी अंतिम आहे हे लक्षात असू द्या. ही तीनही आकडेवारी अगदी मनामध्ये कोरून ठेवण्यासारखी आहे. बघा, महाराष्ट्र हे देशातलं दुसरं सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राज्य आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी तब्बल 9.28% वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे. 2001 ते 2011 या दशकातला आपला वाढीचा दर 15.99% इतका नोंदवला गेला आहे. आणि राज्याची लोकसंख्येची घनता किती? तर प्रति चौरस किलोमीटर 365. हे तीनही आकडे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक आहेत. आता हे ग्रामीण आणि शहरी विभाजन बघा. ग्रामीण भागात 54.78% लोकसंख्या आहे, तर शहरी भागात 45.22%. हे अगदी जवळपास निम्म्यासारखं वाटतंय ना? यावरूनच राज्याच्या शहरीकरणाची पातळी किती उच्च आहे हे स्पष्ट होतं. म्हणूनच भारतातील सर्वात नागरीकृत राज्यांमध्ये महाराष्ट्राची गणना प्रामुख्याने होते. लोकसांख्यिकीचा अभ्यास करताना लिंग गुणोत्तर हा एक खूपच महत्त्वाचा घटक असतो. महाराष्ट्राचं एकूण लिंग गुणोत्तर दर 1000 पुरुषांमागे 929 स्त्रिया इतका आहे. पण इथेच एक मोठा ट्रॅप असू शकतो. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की 0 ते 6 वर्ष वयोगटातील बाललिंग गुणोत्तराचं प्रमाण यापेक्षाही कमी, म्हणजेच फक्त 894 इतका आहे. या 2 आकड्यांमधला फरक आपल्याला पक्का माहिती हवा. राज्याचा एकूण साक्षरता दर 82.34%. हा आकडा थेट मेमरीमध्येच सेव्ह करून ठेवा. पण जर आपण याची थोडी विभागणी पाहिली तर पुरुषांचा साक्षरता दर 88.38% आणि महिलांचा साक्षरता दर 75.87% आहे. महिला आणि पुरुषांच्या साक्षरतेमधील ही जी तफावत आहे ती सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या अभ्यासात अत्यंत महत्त्वाची ठरते. आता वळूया दुसऱ्या विभागाकडे, जिल्हानिहाय लोकसंख्येची टोके. बहुपर्यायी प्रश्नांसाठी हा विभाग म्हणजे हमखास गुण मिळवून देणारा भाग आहे. सर्वात आधी साक्षरतेचा विचार करूया. एका बाजूला संपूर्णपणे शहरीकरण झालेलं मुंबई उपनगर आहे, जिथे साक्षरतेचा दर सर्वाधिक आहे. आणि अगदी दुसऱ्या टोकाला राज्यातल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये साक्षरतेचा दर सर्वात कमी पाहायला मिळतो. ही तुलना राज्यांतर्गत असणाऱ्या विकासाच्या असमानतेवर अचूक प्रकाश टाकते. लिंग गुणोत्तराच्या बाबतीतला हा विरोधाभास खरंच खूप रंजक आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दर 1000 पुरुषांमागे तब्बल 1122 स्त्रिया आहेत, जे राज्यात सर्वाधिक आहे. आणि त्याच्या अगदी उलट चित्र देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात दिसतं. तिथे हेच प्रमाण सर्वात कमी, म्हणजे केवळ 832 इतकं आहे. रोजगारासाठी होणारं मोठ्या प्रमाणावरील स्थलांतर हे यामागचे एक मुख्य कारण आहे. लोकसंख्येच्या बाबतीतही अशीच 2 वेगळी टोके पाहायला मिळतात. 2011च्या जनगणनेनुसार ठाणे हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा ठरला होता, तर कोकणातील सिंधुदुर्ग हा सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे. हे 2 जिल्हे लोकसंख्येच्या वितरणातली प्रचंड तफावत स्पष्ट करतात. पण थांबा, इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ठाणे हा सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा होता, पण तो विक्रम पालघर जिल्ह्याच्या विभाजनापूर्वीचा आहे. विभाजनानंतरच्या अलीकडील आकडेवारीचा संदर्भ घेतला तर पुणे हा बहुधा सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा म्हणून पुढे येतो. हा असा एक ट्रॅप आहे जो परीक्षेत आपले हक्काचे गुण घालवू शकतो, त्यामुळे यावर विशेष लक्ष द्या.
आता आपण आपल्या अंतिम आणि तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करत आहोत, भूगोल, अर्थशास्त्र आणि अंदाज. या सगळ्या आकड्यांचा राज्याच्या प्रत्यक्ष भूगोलावर काय परिणाम होतो ते आता बघूया. राज्याचं सामाजिक आणि आर्थिक चित्र समजून घेताना हे 3 मुद्दे खूप महत्त्वाचे ठरतात. संपूर्ण देशात अनुसूचित जमातींची म्हणजेच एसटी लोकसंख्या असलेल्या राज्यांमध्ये आपला दुसरा क्रमांक लागतो. तसंच वाढणारं शहरीकरण आणि देशभरातून मुंबई महानगर प्रदेशात म्हणजेच MMRमध्ये होणारा अफाट स्थलांतर हे घटक राज्याच्या लोकसंख्येकीला अक्षरशः नवा आकार देत आहेत. अर्थशास्त्र आणि भूगोलाचा अभ्यास करताना सुवर्ण त्रिकोण किंवा गोल्डन ट्रायंगल ही संकल्पना विसरून अजिबात चालणार नाही. मुंबई, पुणे आणि नाशिक या 3 शहरांना जोडणारा हा पट्टा म्हणजे महाराष्ट्राच्या विकासाचं मुख्य इंजिन आहे. हा असा उच्च वाढीचा पट्टा आहे जिथे राज्याची सर्वाधिक औद्योगिक उलाढाल आणि लोकसंख्येचं प्रचंड केंद्रीकरण पाहायला मिळतं. लोकसंख्या वाढीचा हा घटनाक्रम बघा. तो अतिशय वेगाने बदलतोय. 2001 ते 2011 मध्ये आपण 15.99% वाढ पाहिली. 2011 मध्ये अधिकृत आकडा 11.24 कोटी होता. पण आता 2024 ते 2026च्या अद्ययावित अंदाजानुसार हीच लोकसंख्या आता 13.2 ते 13.5 कोटींच्या घरात पोचल्याचा अंदाज वर्तवला जातोय. 2011ची स्थिर आकडेवारी आणि सद्यस्थितीतले अंदाज यामधला हा फरक अगदी स्पष्ट असायला हवा. आणि आता शेवटी या सर्व विश्लेषणाचा विचार करत असताना एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. मुंबई महानगर प्रदेश आणि सुवर्ण त्रिकोणामध्ये ज्या प्रचंड वेगाने स्थलांतर होत आहे ते पाहता जेव्हा पुढची अधिकृत जनगणना समोर येईल तेव्हा महाराष्ट्राच्या लोकसांख्यिकीय समतोलात किती मोठा बदल झालेला असेल. आज आपण जी आकडेवारी आत्मसात केली आहे ती भविष्यात नव्याने कशी लिहिली जाईल याचा नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.